नमस्कार मित्रांनो. तर आज आपला प्लॅन आहे कोकण देवबाग बीचला जायचा. तर ठरलं होतं रात्रीच्या 10:30ला वगैरे निघायचं, पण आता जवळपास 11:15 वाजून गेलेत. तरी अजून येत आहेत सगळे. खरं तर ठरलं होतं की सिटीमध्ये जायचं आणि सगळ्यांनी मिळून तिथून जायचं, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इकडेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात जिकडं बघावं तिकडं बिबट्या फिरतोय. त्यामुळं आपण त्या सगळ्यांनाच इकडे बोलवलंय 4 व्हीलरमध्ये जावं म्हणून. इथून जाताना बघूयात आता किती वाजता येत आहेत, त्याच्यानंतर मग नेक्स्ट. कोण कोण दुसरं आलं शेवटी. मग कशाला रडत होता रे? कोण कोण इकडे मला वाटतं व्हिडिओ चालू आहे असं शिवाय काय व्हिडिओ मध्ये बरं वाटतं काय? एडिट कर ना. एडिट हे काय शिवाय एडिट करू का? तर मित्रांनो आपण आता निघालोय कोकणात. ठरलेली वेगळी टाईप. अरे अरे हो कशाला लावतोय कशाचा व्हिडिओ तर अशा तऱ्हेने हा आतमध्ये बसला माझा आणि आमचे जरा नंबर प्लेटचे लावायचे जरा चान्सेस चाललेत. नंबर प्लेटची लागलेली आहे, नीट दिसत नाही, त्यामुळे इंजिनियर्स थोडेसे एक्सपेरिमेंट करतात. दोऱ्याचं काय करायचं? कट कर ना ती हार. मित्रांनो बघा, जिथं जर लांब जायचं असेल तुम्हाला तर अशी नंबर प्लेटच्या इथं हार लावून घेत जा, म्हणजे तुम्हाला गाडी 100च्या वर बी पावता येते आणि स्पीड लिमिटचा काहीच विषय होत नाही. आत्ता आम्ही आहे खेड शिवबाच्या टोल नाक्यावर आणि चॅनलचे होस्ट अशा तऱ्हेने जीव मुठीत धरून हे किती मध्ये फुल होत आहे. ड्रायव्हरची थोडी थोडी जरा मजा येते. सेन्सर खराब झालं का? नाही लागत नाही का? लागतं कधी कधी नाही लागत. अंदाजे भरतोय. लागला लागला लागला. लकी मॅन. काय काय हॅलो बोल पाहुण्या. हॅलो 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 अरे कुठे हॅलो कोणाच्या हॅलो 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 अरे हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो ना मग हॅलो. ए निल्या बोल ना. हॅलो. अरे ऐक ना, फुटबॉल घेतलाय का? नाही मग बॅट बॉल घेतलाय का? नाही. अरे मग काय काय सोय तू मग लाव घेऊ की विकत ना. डिवाइड बाय ओनली निलेस. त्याला उतरव रे. असला कसला आयोजक आहे? त्या दिवशी बोलला माझ्याकडे घरी आहे मी घेतो. दाम दाम दाम. मी नाही म्हणलो माझ्याकडे, तू मांडलेलं माझ्याकडे, मी बघतो त्याचं. अरे मी दोन सबूत आहेत माझ्याकडे. मी फुटबॉलचं बोललो होतो, मी बॅट बॉलचं नव्हतं. फुटबॉल नको बोलली पोर. बॅट बॉल नाहीच म्हणलेलं भाऊ. बॅट छान असं सुंदरचं गाणं लावलंय पवन कोयडे यांनी. ज्यांचं मध्येच लग्न झालंय त्यांच्या लग्नाचा आपण एक छोटासा ब्लॉग टाकला होता. त्याच्या आवडीचं हे गाणं. वळण बिळण बघ जरा. तू सांगितलं मी ऐकतो, तू म्हणला हळू घे, मी हळू घे. हळू जाऊ ब्रेक दाबले ना पुढच्या गाडीने की आपण हळू घ्यायची.
गाडी पाहिजे जाऊन ब्रेक दाबायचा रे. एवढ्या जवळ जाऊन दाबतो. तावड्याला गाडी येते का चालवता? हा येते लायसन म्हणलं येते. पण आता कशी चालवतोय? एक नंबर. एकदा वेग जरा चालवली आठवते का? त्याला रोड दिसतोय ना, गाड्या दिसतोय ना त्याला. हे ऐकला त्याला विचारा कमी वेग जरा चालवलेली भाऊ. त्याच्याकडनं घेतलेली चावी पहिल्यांदा. गाडी चालवली काय? मला गाडी येते म्हणला. मला चावी दे. गाडी पिढी दे चालवायला. डायरेक्ट हो एवढे नाही का रस्ता आहे ना रस्ता तिथनं खालचा कट होता एवढा आणि याची वॅगनर मी भाऊ येते म्हणलं गाडी मला दे म्हणलं येते ना भाऊ. हा येते. गाडी घेतली भाऊ म्हणतो बरं डिवायडर रस्ता बिस्ता बघून चालव. कसलं काय 40च्या स्पीडला चालवलं काय भाऊ काय म्हणलं बंपर आहे मागे नाही लागलं काय. कोडे लावले होते गाडीला. मी गाडी दुसऱ्या दिवशी गाडी रॅम्पवर येऊन बघितलं रे खाल्लं काय फुटले का बे गाडीचं म्हणलं घालवडवलं त्या तेव्हा समजलं का तुला याला गाडी येत नाही? जेव्हा समजलं की परफेक्ट गाडी येते तावडेला. बरोबर चालली खड्डा आहे सांगायचं त्याला म्हणा आम्ही पण बदला घेतला. आम्ही बदला ते घेतला. अरे ते नवीन घाटात आमची रोड रेस झाली होती. हळू जाऊ दे ना. एक गाडी होती हा. मी 14चीच होती. आम्ही विन आणि विनय येत होतो. हा. मागणं ते बळच आम्हाला पास देत होते रे. नियम असते अण्णा त्यांनी आपल्याला विनयला पास पास दिला दिला. मग विनयने देऊ नये का पास? लॉजिक आहे. बरोबर आहे दिलाच पाहिजे. जाऊ दे भाऊ आपण त्याच्यावर थोडं आपण बी देऊया. नको आपल्या भाऊला त्रास नको. आपण त्या पुढच्याला देऊया. हा पुढच्याला देऊ. आपल्या भाऊला ओळून जाऊ दे लाईट. फॉग लॅम्प पण आपल्याला. हो ऐक ना तू गाडी फक्त सरळ चालव. लाईट वळवाय नको काही नको. त्याला पास देऊ दे काय द्यायची. अरे ते कमी लाईट पडली आपण गेलो जास्त. मॅपवर लक्ष ठेवा. ते रूट होते 50 वेळा. आणि पूर्ण आतमध्ये माहिती आहे. हळू जाऊ दे स्पीड ब्रेकर आहे. तर अशा तऱ्हेने आपण थांबलेलो आहे. कशाला तरी थांबलो आपण. आमचा एक मेंबर आहे ते बघा लास्ट पडली म्हणा. कुठे गेली? जिवंत आहे का नाही तेवढं बघायचं होतं. बाकी काय नाही. एवढा खड्डा कुठे तावडीला बोलू म्हणून चहा घाल फोन केला असेल कोणाला. चहा प्यायला थांबला चहा प्यायला रे आपण 8 जण आहे का? क्रीम रोल कोण आहे? हे बघ आला पहिला हाताला. अरे हो घुमत का आला? क्रीम रोल कोण? गिरे परत एकदा हा हो दे की. सगळेजण क्रीम रोल घेणार आहे. क्रीम रोल घ्या. 5:30 वाजले आणि सनराईज चांगला झाला आहे. सनराईजच्या टायमिंगला ड्रायव्हर चेंज केला आहे. जुना ड्रायव्हर झोपला आणि असे झोपलेत कपल. मॉर्निंगचा व्ह्यू कोकणामधला परफेक्टली दिसत नसेल बघा तुम्हाला. एकदा नीट बघितलं तर तुम्हाला समजेल. मॉर्निंगचा व्ह्यू, नारळाची झाडं आणि त्याच्या मागून सनराईज होणारा परफेक्ट असा. इथं आम्ही जीव मोठी धरून बसलोय आणि हा आमचा ड्रायव्हर. काय ह्याला हे बाकीचं राहिलं बाजूला त्याला करायचं आहे का? आणि हे मागचे त्याच्या जीवावरती येते असे. हे सगळे त्याच्या जीवावरती बसलेत
आणि हा मोबाईल ठेवला तर अशा तऱ्हेने आमचा मॅप थोडासा गणला आहे, त्यामुळे आम्हाला अख्खीच्या अख्खी गाडी रिव्हर्स घेऊन मग वरतून जायला लागते. मागे एक चालणार तिकडे आणि अशा तऱ्हेने कुठे गेली. लयच मोठं भांडण चाललं होतं, फुल गँग वगैरे गँग वर चालले आमचं. कुठे गेली गेली आता दिसत नाही येत, तर जाऊ द्या. हा असा परफेक्ट सनराईज कोकणामधला. नको उडता. तर मित्रांनो शेवटी आपण पोहोचलोय आपल्या लोकेशनला. गाड्या पार्किंग करून हे लोकेशन एकदम भारी दाखवले. अर्धा तास फक्त आतमध्ये यायलाच गेला, 1-1.5 किलोमीटर घालवायलाच फक्त. तर फायनली पार्किंग वगैरे झालेलं आहे. कुठे गेली ही आमची वैतागलेली काय. हा तू असा अरे आयोजक कुठे आहेत, आयोजकांना शोधायचंय. ते सगळे काय वैतागलेले आहेत. रूम अवेलेबल नाहीत, लगेच 10 वाजेपर्यंत खाली होतील. तोपर्यंत काय करायचं म्हणून आपल्या स्वतः असाच टाइमपास चाललाय. कुठे चिक्कू पाड, कुठे गेला त्याला मार, हा या टांगड्यावरती कर. हे यांचे फॅन्टसी काहीतरी. अरे मार खाताल चला. हा रूम मधून असेल असा व्ह्यू आणि हा लाटांचा आवाज. बास सुकून. हे आमचे आयोजक कुठे गेले, आयोजक तोंड दाखवा तुमच्या इकडे जरा. हा ह्यांनी चॉईस केलेला असा कडक कसा रूम व्ह्यू.